महाराज लोकांची प्रवृत्ती इतकी हलकट झाली, मुलीला पाहिलं, पाहुणे आले, फायनल झालं जवळजवळ. त्याला विचारलं का फायनल? तो म्हणला मुलगी द्यायला हरकत नाही त्या घरात हो, पण त्या पोराला 3 भाऊ हो. तुला पोरगी ती घालणार यायची का एकाच द्यायची? एकाच द्यायची, पण जावयाला भाऊ नसावा इतके विचार खाली आलेत का नाही? मला इतकी पातळी खाली गेली हो. लोकांना नाही तो एकटा पाहिजे. किती हलकट विचार आहे. अरे जुना धोत्रावाला म्हातारा होता, 100 म्हशी पाळीत होता, 3 महिने भाताची लागवड करीत होता. भाताच्या थप्प्या वट्ट्यावर पडेल होत्या, 15 म्हशी वट्ट्याच्या खाली होत्या. घर काऊलाच होतं. माणसं म्हणायचे घरात जाऊ द्या, माणसं गरीब आहेत पण दारात लक्ष्मी आहे, देऊन टाका मुलगी. अरे 15 म्हशी आहे त्याच्या दारात, 4 बैल, देऊन टाका मुलगी. आता पोरींच्या बापी इतके हुशार झाले, शेतकरी नको शेती पाहिजे. त्या बापाची पेंड आहे, शेतकरी नको. वाक्य ऐकलं का नीट? शेतकरी नको शेती पाहिजे. शेतकरी नको, पोरगा शेतकरी नको, पण शेती प्रारब्ध आहे. ऐकायला का वाक्यात उत्तर? प्रारब्ध. पाय लागला तर आईला तरली, नजर टाकली तर शबरी तरली, नाव घेतलं तर दगड तरली, त्याचा बाप पुत्र शोकाने मिळाला. काय प्रारब्ध आहे? पाय लागला आईला तरली, नजर टाकली शबरी तरली, नाव घेतलं दगड तरली, रामाचा बाप पुत्र शोकाने मिळाला. आणि जटायू नावाचा पक्षी रामाच्या मांडीवर मिळाला. तुम्ही काय प्रारब्ध घेऊन? तुम्ही काय प्रारब्ध घेऊन? आणि लोकांनी तुम्हाला मा वाईट काय मा वाईट काय रोज 6 मुलं आईला झाली. महिला मंडळ 6 मुलं आईला झाली. 6 मुलं आईला झाली, पण एकही पोरगा आईच्या स्तनातलं दूध प्यायला नाही. हात मारला, 8वा उलटा दूध तुपलीत बसून दुसरी दूध प्यायला गेला. आणि एकही भाऊ 1 तासाच्या पुढे जागला नाही. सख्या मामाने 6 पोरं आपटली. काय होतं तिथं? काय होतं तिथं? प्रारब्ध. आणि 8व्या जन्माला आला, दूध प्यायला दुसरीकडे गेला, तो 125 वर्ष राहिला. कृष्णाचा अवतार 125 वर्ष, आणि त्याचे 6 भाऊ 1-1 तासात मेले. प्रारब्ध आहे. तुम्ही आपलं काही करीत बसायचं. माया पोरीला दुःख नको, माया पोरीला सुख नको. काय पाहिजे तुम्हाला? पाहिजे काय? पोरीला शेण मारायचं नाही, पोरीला भांडे घासायचं नाही. तुमची मुलगी करून न्यायची कशाला? बोल नक्की. मॉडेल दाखवायचं का दारात उभं करून? म्हणून पोरं सोरं ध्यानात ठेवा. गोरी बायको कधी करायची नाही, कधीच करायची नाही. फुकाट मिळाली तरी करायची. मी आला असतो. गोरी बायको गेली म्हणजे ते करून करायचं काय? उन्हात नेवा लाल पडती, लाईट गेली तर फॅन खाली उडी हाणती. का बायको सावळी पाहिजे. वांगे लावाय चालत, 3 चिंगड्या निवडाय चालत. ज्यांनी लई बऱ्या बायका केल्या, त्यांच्या बायका निघून गेल्या. मग ते दिंडीत आमच्या मोकांडे आले, मला म्हणता बसून महान लोक बाह्य रंगाच्या नादी लागलेत. महाराज परमार्थ हा जसा अंतरंगाचा आहे तसा संसार सुद्धा अंतरंगाचा आहे. काय करते यांना? एक मराव किंवा नाही. मग तुम्ही म्हणाले मधीच मरित आहे. कशी मरत आहे? 17वा अध्याय. झाड जाणीचे फुले, मानस जाणीचे फुले, आणि भोगे जाणीचे केले कर्म पूर्वजन्मीचे. तुम्ही डोकं लावायचं नाही. तुम्हाला जसं मारायचं तसं मारा. बंद पडेल गाडी खाली गेला. तू कोण सांगितलं तुला? गाडी उभी होती चांगली, तुला हा पिऊन त्या गाडी खाली गेला. आणि माणसं म्हणजे नशिबाचा भाऊ. गाडी खाली. हे हाताने मरणं, फाशी घेणं, औषध पिणं, गाडी खाली जाणं, विहिरीत मरणं, हे फाशी, हे कर्माचं फळ आहे. हे तुम्हाला शास्त्रात बसत. शास्त्राचे मरण 7 1 दिवसा झालेला असावा, 2 शुक्ल पक्ष असावं, 3 उत्तरायण असावं, 4 मरताना इंद्रिय टवटवीत असावा, आणि माणूस खाता खाता मरावा. खात राहा, खात राहा, खाता खाता मरावा, खात राहायचं. जी माणसं ती काही माणसं 3-3 महिने अन्नपाणी सोडे द्या, मेले ती. मग दूध द्यायचं मारायच्या टायमाला. आयुष्यभर 90 मारायच्या टायमाला दूध. आणि दूध परत ठेवलं का मिटलं. आता हे मिटलं. पुरावा इतका सुंदर आहे महाराज. त्याला पुरावा जरा नीट आहे का? पुरावे जरा बारीक आहे का? प्रारब्धाच्या पुढे तुम्हाला जाता येत नाही, पण कर्म जर सात्विक असेल तर प्रारब्ध सुद्धा बदलवता येते.
वर्षभर लग्न काळ बदललाय. 10 वर्षापूर्वी पोराचं लगीन जमायचं तर पिकअप भर माणसं पोरगी पास जात होती. आता 2000 स्कूटीवर पोराची आई पोराचा बाप वाडा मेला भाऊ म्हणतो वारली. 2000 ते बी जेवताना म्हणतात आणि आलतो कोणला म्हणणार का आपलं सुतावं लागेल पोत म्हणणार तो कोणला बोंग्या होईल बोंग्या. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणला का ती पळून गेली ती काल चालली सापडून खाऊ घ्या. ती नवरी सगळं कलवरी होऊन गेली. काल नवरी आली पण कलवरी आलीच नाही कालच आली. काय नाही राहिलं महाराज. फक्त कडक कपडे घालून लोक भारीतली दारू पितात आणि पांढरी केस काळी करतात. नाही तर काय सुधारण्यात लोक. निम्म्या बाया अशा निघतील कीर्तनात आता. निम्म्या का सासरेशी बोलती नाही. आणि निम्म्या अशा निघतील का त्यांना स्वतःला नातवाला हात लावायचा अधिकार नाही. आत्ता मग कोणत्या आईला मी नातू अंगावर घ्यावा असं वाटलं नाही. कोणत्या आईला वाटलं मी त्याला झोका देऊ नये असं वाटलं नाही. कोणत्या आईला वाटलं नाही मी त्याला झोळी टाकून गाणं म्हणू नये. माझ त्या आईला जर नातू एकच पोरगा आईतून वाहिलाय. तुम्ही रामायण भागवत सांगा तर कोणला भागवत सांगणारा ती सुन गेली. सांगा बोलला नाही नाही. महाराजांचं प्रमाण किती सुंदर आहे. तू का म्हणे अंगे तरीच
शीतल शांतीचा वारा सांभाळायचं. आता मरून दाखवतो. कधी मरायचं. आणि हे मधलं जे मरण आहे ना, पाया पडून सांगतो तुम्हाला, त्या यातना सहन करणे इतकी ताकद पाहिजे. काही लोक औषध पिऊन मेली नाही, वाचली ती, ठणठणी काही त्यांना पाहून मेली, काही घेतलं औषध मेली नाही, काही ठणठणीत. आता मरण कसं येतं 6 आधी सांगितल्या. आता मरायचं कसं तुम्हाला मरून दाखवतो, वर नेऊन घालतो, खाली आणून सोडतो, मग अभंगात घुशी. आता कसं मरायचं ऐका. शरीर थकलं, डोळ्याची ताकद कमी झाली, पायाची ताकद कमी झाली, ऐकायला येत नाही, डोळ्यानं दिसत नाही, म्हातारा खाटावर एकदम पडलाय, खात पीत बोलत जा, खात पीत नाही, फक्त त्याच्या 2 गोष्टी चालू आहेत. एक नाक आणि 2 इथं धडधड होती, हालत इथं, या 2 गोष्टी चालू आहे. नाही तर म्हातारा जवळजवळ पडलाय. म्हाताऱ्या बाया भेटायला गेल्या का काही बाया प्रेम माणसाच्या पायाजवळ बसत्या. मग एक म्हातारी पायाला हात लावती, आता गार पडायला आता जवळजवळ ऐकलं पहिलं वाक्य बर. दुसरी म्हातारी नाक पाहती, कल्लाय का, माता जवळजवळ मिटलं. आणि खरंय, प्रत्येक माणसानं सकाळी उठल्यावर आपल्या नाकाचा शेंडा पावा, म्हणजे आठवडाभर द्यावं. कारण नाकाचा शेंडा जर काढला तर 7 दिवसांनी माणूस मरतो. आणि तुम्हाला पाहायचं असलं तर मी पाहतो तसं पाहिजे, आरशात नाही पाहायचा. आणि गंध बिन लावणारी लोक ध्यानात ठेवा. इकडे कोणीकडे गंध नाही लावायची. अष्टगंध बुक्का लावणारी मंडळी ध्यानात ठेवा. भुवयांच्या दोन्ही मध्यभागी खड्डा आहे, भुवयांच्या दोन्ही मध्यभागी खड्डा आहे, या खड्ड्याला भुरकुटी म्हणतात. अष्टगंधाचा आणि बुक्क्याचा टिपका इथं असावा. बाकी तुम्ही कुणीकडे गंध सोडा, तुम्हाला लोक बाबा म्हणावं म्हणून कुणीकडे सोडा, हात जाईल तिकडे लावा, हात जाईल तिकडे जावा, हात जाईल तिकडे जावा. पण शास्त्राने गंध 12 ठिकाणी लावा, शास्त्राने गंध 12 ठिकाणी लावा. पण इथं गंधाचा टिपका असावा, ही भुरकुटी आहे. आणि ह्या नाकाच्या शेंड्याचं सरळ शेत फक्त मी पाहतो असं पाहिजे. तुम्हाला जमलं तर नुसतं असं पाहिजे. नाकाचा शेंडा दिसला नाही 7 दिवस मोजायचे. ऐका आता तो म्हातारा पडून राहिलाय. मग दुसरी म्हातारी म्हणती नाकाचा शेंडा सुद्धा काढला. एक म्हणती पाय सुद्धा गार पडायला लागले. मग दुसरा म्हणतोय बा आता सलाईन बिलाईन देण्यात काही मजा नाही, आता जेवढ्या कागदानं सह्या घ्यायच्या तेवढ्या घ्या. आणि आता कार्यक्रम जवळजवळ मिटला. त्यावेळेस ते म्हातारा बोलत नाही, पाहत नाही. आणि बोलत नाही, पाहत नाही, ते नुसतं पाहत, पण ते त्याला दिसत नाही समोरची. मग दुसरी म्हातारी म्हणती आता ते तंद्रीते. शब्द पहा किती भारी वापरीतात. म्हातारी म्हणते आता म्हातारा तंद्रीते. खरंय, वारकरी मंडळी लिहून घ्या, ओवी आहे त्याला. 5व्या अध्यायात अशी ओवी आहे, संसार चित्र उमटे. ओवी आहे का? संसार चित्र उमटे आणि मनोरूप पट फाटे. त्याच्या आयुष्यभर केलेले कुठाने त्याच्या डोळ्यापुढे येत्या. कोणची बांध कोरली, दुधात पाणी घातलं, लग्न कोणची मोडली, ही सगळी 31-3 बँकेचा ऑडिट डे. आणि त्यावेळेस त्याला जी गोष्ट आवडते ती त्याला लागते. आणि मग मरायला लागेल म्हातारा असं करतो. घरच्यांना वाटलं सफरचंद मागत, किलोभर सफरचंद आणून दिली. मग ते असं करतो, अंड काही नाही. बरेच लोक, काही माणसं 30-40 वर्ष मारत होत्यात आणि मराठ्या टायमाला अंडी मागत आहेत. आता ते उत्तर बसलेल्या महिला म्हणलं
तुम्ही तर राहते तिथं सेवा करा. 40 वर्ष माळ ठेवलेल्या म्हाताऱ्यानं मारताना अंड मागितलं देवा किंवा नाही. आता येते 3 वादी पडतील. एक म्हणल त्या मानानं गण टिकावली देऊन टाका. श्री म्हणल वाचनात होतं का म्हाताऱ्याची झाला कोंबडा बिमडा म्हणजे मग देऊन टाका. तिसरा म्हणाला तसा मरू द्या आयुष्यभर त्यानं जीव जाळला त्याच्या कानाजवळ हरिपाठ म्हणा मोक्ष मिळेल. आणि त्याला जी गोष्ट आवडते ती त्याच्या डोळ्यापुढे आली का त्याला ती वासना तयार होते. आणि वासना तयार झाली रे झाली का वासना तिच्या भावाला फोन करती. तिच्या भावाचं नाव आहे यम. यम यम राजदूतला राकेल टाकूनच आला यम. सायलेन्सर काढून फाय 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 जसा आला तसा याच्या बोकांडी बसला. मेला. शेजारच्या माणसाने लगेच कापूस घेतला. मेला ना माणूस बघा का नाही. आता त्या नागपुरीत कापूस घातला माणूस मेला. आता लई सावध उत्तर द्यायचं बरं का. पुरावा आहे का गेला 8वा अध्याय. तेवे जितेने अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फार हो लागे आणि मरणी जयाचे आठवे तो ते गती ते पावे म्हणून सदा स्मरावे माते तो. दुसरा अध्याय. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे तैसे देहांतराते स्वीकारीचे चैतन्य राहते. अजून काही पुरावा आहे का. दुसराच अध्याय. एक इंद्रिय जे जे म्हणती तेच पुरुष करती आणि तरले न तरती विषय सिंधू वासना माणसाला सोडित नाही. हाच प्रश्न नागमामाला विचारा बरं. जन्म घेणे लागे वासनेचा असे म्या खाय त्याला आणि मग तो माणूस मेला. आता शिल्लक राहिलं काय प्रेत. मग महिला मंडळ प्रेताला हात आहे का. आहे तो नाही. आहे पाय आहे डोळे आहे कान आहे नाक आहे. त्याला माणसं कुठे झाली तर हे माहीत आहे. मग तो एकटा का जात नाही. त्याला नदी माहित नाही. मग त्याला सावधानी नेण्याची गरज काय. उत्तर त्याला चालवणारा संपला तो वासनेनुसार गेला. आता ऐका ते शिल्लक राहिलं ते प्रेत. आणि आता एक वाक्य मला तुम्हाला सांगायचंय. पटलं तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा. ते प्रेत तुम्ही जाळलं संपलं त्याचं काम संपलं. प्रेताची शिल्लक राहिली ती राख. तुम्ही दुसऱ्या दिवशी जाता आणि ती राख सावरणं म्हणतो आपण त्याला. इन मिन राख किती निघती 2 टोकऱ्या. तुम्ही ती राख कुठे टाकीता नदीत. आता सावरला कुठे टाकीता नदीत. नदी ही माता आहे किंवा नाही मला सांगा. नदी माता आहे. जमीन माता आहे. गाय माता आहे. आजपासून गाय का पटलं तर हा म्हणा ती राख नदीत टाकायची नाही. ती राख गोणीत बघा. घरी घेऊन या. शेतात एक खड्डा घ्या. त्या खड्ड्यात टाका. त्याच्यावर एक झाड लावा. आई बापाची काहींची आठवण राहील. आता काही अर्ध्या मेंदूचे म्हणतील बापाची राख कुठं घरी. तू नालाय की पुढं नाही लागतो आणि बाप हाणला तवा. काही काही गोष्टी असेल महाराज आपल्याला पडते त्या करावा. समाज त्याला मानवा अथवा समाजाला काय. समाज याच्यावर लगेच शंका. म्हातारीची राख कुठं घरी आणत असत्या का. मग म्हातारीची इस्टेट गावाला दान केली. अरे 2 भाऊ आले निघले तर तुम्ही बैलगाडीची कानखेळ वाटून घेतली. चाक जाग्यावर राहिलं. चाक उचलाय माणूस नाही. ती राख घरी आणा. त्याच्यावर झाड लावा. आणि ते झाड लावताना आंब्याचं लावायचं नाही का. पुढे आंब्याला आंबे आले भाऊबंद उठली. आंब्याला आंबे यायचे बंद का मग झाल्या. आंब्याला आंबे येते ना 5-7 वर्ष. आणि आंब्याची झाडं जरी लावायचे तर कडेला लावा. शक्यतो लिंबाची झाडं लावा. त्याच्यामुळे पिकाला ऑक्सिजन जास्त मिळतो. बस हे बाकीचे कुठे करू नका. मेला म्हातारा गेला. आता वर स्वर्गात गेल्यावर काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. इथपर्यंत आलो. आता जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. पण इथपर्यंत बाकी सत्य हा म्हणा नाही तर नाही म्हणा. ते आपल्याकडे गावात आहे ज्ञानेश्वरी फिट. ती काय काळजी नाही. मग आता तुम्ही मरणार पण पुरावा सांगायचा राहिला. जन्म घेणे लागे वासनेचा
आता याला एक घोटाळा आला, माणूस मिळाला म्हणजे गेला, काही नाही. आता हे दावे पुण्यस्मरण बंद होणार आहेत, आता दावा सुद्धा बंद होणार आता 2-3 वर्षात. पॅकेज निघणार दाव्याचं बामणाला, पॅकेज. लग्नाचं काय निघते आता? पॅकेज. भाऊबंद वारले, वाडा उलटला आणि भाऊबंद मेले तेच बरं झालं. लई नालायक आवला देऊ तुमचे माझे भाऊबंद निमे आले, सपाटा उठला त्यांचा तेच बरं झालं. लई नालायक, जिवंतपणे नीट जगून देते नाही, मेले होते त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खाल्ला मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? नको बोलणार राम राम, आपली स्टोरी. मडक्यावाल्या सगळं टाकला, आता माणसं नाही राहिली. आता प्रेस सुद्धा खांद्यावर येत नाही, रथ आला. कुंट